विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे साहित्य विचार या प्रकरणाची माहिती आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण मम्मट यांनी साहित्याची जी प्रयोजने सांगितलेली आहेत त्या प्रयोजनाचा क्रमशः विचार करत आहोत. मम्मटांनी जी एकूण 6 काव्याची प्रयोजने सांगितलेली आहेत त्यापैकी मम्मट यांनी सांगितलेलं पहिलं प्रयोजन म्हणजेच यश, यालाच कीर्ती किंवा यशस्वी असं म्हटलेलं आहे. या प्रयोजनाचा विचार आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यासलेला आहे. यानंतर मम्मट यांनी जे साहित्याचं दुसरं प्रयोजन सांगितलेलं आहे ते म्हणजे अर्थप्राप्ती हे होय. यालाच अर्थकृते असं म्हटलेलं आहे. या प्रयोजनाचा देखील विचार आपणास लेखकनिष्ठ दृष्टिकोन आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोन या दोन्ही पद्धतीने करणे अतिशय आवश्यक आहे. मम्मट यांनी जे सांगितलेलं साहित्याचं दुसरं प्रयोजन आहे अर्थप्राप्ती, हे मम्मटांनी तत्कालीन जी परिस्थिती होती व तत्कालीन जे समाजजीवन होतं त्या अनुषंगाने हे साहित्याचं प्रयोजन विशद केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मम्मट यांनी असं सांगितलेलं आहे की साहित्य निर्मितीमुळे किंवा साहित्य लेखन केल्यामुळे त्या काळामध्ये म्हणजेच प्राचीन काळामध्ये अर्थप्राप्ती किंवा द्रव्य लाभ होत होता किंवा द्रव्य लाभ होत असल्याची उदाहरणे मम्मट यांनी आपल्या या प्रयोजन विचाराच्या संदर्भामध्ये दिलेली दिसून येतात. मम्मटांनी हर्षपासून श्रावकादी कवींना साहित्य निर्मिती केल्यामुळे कशा पद्धतीने द्रव्यलाभ झाला याची उदाहरणे दिलेली आहेत. याचबरोबर प्राचीन काळामध्ये जे साहित्यप्रेमी राजे होते त्या राजांनी त्यांच्या काळामध्ये असलेले जे श्रेष्ठ कलावंत होते त्या कलावंतांना राजाश्रय दिलेला होता आणि अशा साहित्यिकाकडून, कवीकडून त्यांनी लेखन करून घेतलेलं दिसून येत आहे. आणि एखाद्या कवीने, साहित्यिकाने ते लेखन केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून त्या काळामध्ये जे चलन अस्तित्वात होते ते त्यांना दिलं जात असे. अशी उदाहरणे इथे दिलेली आहेत. प्राचीन काळामध्ये साहित्यप्रेमी राजे कलावंतांना आश्रय देत आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना द्रव्यलाभ होत असे किंवा त्यांना काही प्रमाणामध्ये धन किंवा मुद्रा दिल्या जात असत आणि त्यावर त्यांची उपजीविका होत असे, उदरनिर्वाह होत असे. असाही दाखला किंवा अशी उदाहरणे मम्मट यांनी अर्थप्राप्ती या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये दिलेली आहे. याचबरोबर जुन्या काळामध्ये जे शाहीर होते, बखरकार होते, त्यांनाही राजाश्रय मिळालेला होता आणि त्याने जे लेखन केलेलं आहे त्याचा मोबदला म्हणून त्यांनाही द्रव्यलाभ झाल्याची उदाहरणे दिलेली दिसून येतात. याचबरोबर आधुनिक काळामध्ये जे काही आधुनिक साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांनाही त्यांनी केलेल्या
साहित्यकृतीच्या लेखनामुळे काही द्रव्यलाभ झाल्याची उदाहरणे संदर्भ ग्रंथामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. आधुनिक साहित्यकामध्ये गो ब देवल यांच्या दुर्गा, शाप संभ्रम या नाटकांच्या निर्मिती पाठीमागे त्यांनाही काही द्रव्यलाभ झाला होता किंवा धनलाभ झाला होता अशी माहिती या संदर्भामध्ये दिलेली दिसून येते. याशिवाय मराठीमधील प्रसिद्ध राजकीय कादंबरीकार माडखोलकर यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उदरनिर्वाहासाठी मी साहित्याचे लेखन करतो. काही अंशी त्यांनी ही जी भूमिका विषद केलेली आहे त्यांना निश्चितपणे त्यावेळी द्रव्यलाभ झालेला आहे. ही अशी काही उदाहरणे द्रव्यलाभ झाल्याची दिसून येतात. म्हणून काही अंशी या प्रयोजनाचा विचार लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून करता येऊ शकतो. पण सर्वच साहित्यिक किंवा केवळ द्रव्यलाभ निर्माण व्हावा किंवा आपणास काहीतरी मोबदला मिळावा, पैसे मिळावे याच हेतूने साहित्य लेखन करतात असे ठामपणे म्हणता येत नाही. या संदर्भातीलही काही उदाहरणे पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये दिसून येतात. त्यातून त्या साहित्यिकाचा स्वतःचा आत्मभाव निर्माण झालेला दिसून येतो. केवळ पैशाविषयी नाही तर साहित्याविषयी प्रेम आहे अशी ही विचारधारा काही साहित्यिकांची असल्याची दिसून येते. या संदर्भातील जो अधिकचा विचार आहे तो आपण पुढील तासिकेत पाहूया. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.